गुड मॉर्निंग. तर आज होती भोगी म्हणून मी सकाळी उठले होते 4 वाजता. डोळ्याला काय झालं तर माहीत नाही, लाल झाला होता आणि पाणी खूप येत होतं आणि आज ते दुखतही होतं. त्याला इग्नोर केलं आणि पाणी तापवायला ठेवलं. घरं वगैरे स्वच्छ करायला घेतले पटापट. संदीप आणि स्मित झोपले होते त्याच्यामुळे मी आवरायला घेतलं. इकडे माझ्या बहिणी घेतलेलं पसाराही आवरला, गरम पाणी पिऊन घेतलं, झाडून वगैरे काढलं तोपर्यंत. ब्रश केला, बाहेर अंधार होता म्हणून तोपर्यंत आंघोळ करावी म्हणलं. आज गरम पाण्यात तीळ टाकून डोक्यावरून आंघोळ करायची प्रथा असते, ते करून घेतली आंघोळ ते छान डोक्यावरून. मग काय 5 वाजले होते, बाहेरचं झाडायला गेले, पोर्च वगैरे झाडून पुसून घेतला. मग 5:30 वाजता मी खाली गेले, कारण अंधार होता म्हणून घाबरत घाबरत गेले. म्हटलं चोरं मलाच बदलून काढायचे, ही कोण आली म्हणून. मग काय खालचं पायऱ्या ते पुसत खाली गेले. अंधारच होता, कुणीही उठलेलं नव्हतं. मग काय हळूच दरवाजा उघडला, बघितलं इकडे तिकडं कोणी आहे का ते, आणि झाडून वगैरे काढायला घेतलं, पाणी मारलं दारात आणि रांगोळी वगैरे काढून घेतली. आता तुम्ही म्हणताल हिला एवढं काय उठायची गरज होती, सण तर काय भोगी होता ना, त्यात काय एवढं, पण ते तुम्हाला पुढे कळलंच. वरे आले आणि देवपूजा ते करून घेतली. आज देवसुद्धा म्हणले असतील, आज नक्की दिवस कुठं उगवलाय. लग्नाच्या आधी 10 वाजता उठणारी ही मुलगी आज चक्क पहाटे उठून माझी देवपूजा करते. असो, जबाबदारी पडलेस करावंच लागतं. मग काय बाहेर जाऊन बघितलं, सगळ्यांच्या आधी माझं आज खालचं सडा रांगोळी झालेलं होतं. मनाला कधी नाही तो आनंद झाला. मग काय घरात आले आणि कामं करायला घेतली. इकडे दूध तापवायला घेतला, किचन वाटा पुसून घेतला, भाताची तयारी केली. भातामध्ये मी आज राळे टाकले होते. आज ते राळे पण खातात, नुसता राळ्याचा भात आवडत नाही कुणाला, त्याच्यामुळे मी तांदळात आपल्या मिक्स करून त्याचा भात केलेला होता. इकडे मी जिरा राईस केलेला होता, कारण स्मितलाही आवडतो म्हणून, त्याला टिफिनलाही द्यायला सोपं पडेल. मग इकडे भाजीची तयारी करून घेतली. ऑलमोस्ट काल तयारी करून घेतली होती, पण जे आहेत काही भाज्या त्या निवडून घेतल्या. इकडे तोपर्यंत सकाळी झालेली होती. माझ्या मावचा टाईम झाला होता, ती उठली होती छान. तिला उठवलं आणि मी इकडे स्मितची भाजी करायला घेतली. आमची तर झाली होती तिखटाची, त्याची मिठाची भाजी करून घेतली. मग काय घरातल्या कामांना लागले बाकीच्या. तोपर्यंत माझ्या मावची आंघोळ झाली होती, त्याला आवरलं, त्याला नाश्ता दिला करायला. त्याचा नाश्ता वगैरे करून त्याला स्कूलला वाटं लावलं. संदीप गेले होते त्याला सोडवायला, आज तो गेला स्कूल. मग माझी ही खणाची पूजा राहिली होती, ती करून घेतली. देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि इकडे संदीपलाही वाढून घेतलं ताट. माझा आटास उठण्यामागचा हाच होता, त्यांना भाजी आवडते, 2 टाईम त्यांना खाण्यात यावी, कारण ते सकाळी लवकर जातात. सकाळी गेले की संध्याकाळीच येतात, हा माझा त्यामागचा हेतू होता. मग काय मला भूक लागली म्हणून चहा आणि खारी खाऊन घेतलं. मागची गॅलरी राहिली होती साफ करायची, ती करून घेतली. मग लगेच डस्टिंगही करून घेतली आणि जेवण केलं. सगळं भांडे वगैरे आवरले. तोपर्यंत तर माझी माऊ आलेलीच होती. मला काही आज आराम करायला भेटला नाही. त्याने आलेच त्याच्या बोरणांची तयारी म्हणून हे मी घरीच पतंग वगैरे बनवत होते. चला, व्हिडिओ आवडलेस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब